नमस्कार. माझ्या या यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच व्लॉग ट्रेल्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि जसं की मी पहिल्या आधीच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पळसदरी इकडे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये तुम्हाला यायचं असेल तर कसं यायचं, कुठली ट्रेन पकडायची, कसं यायचं ह्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला देईन. तसंच सांगितल्याप्रमाणे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. ह्या व्हिडिओमधून तुम्हाला हे कळेल की पळसदरीपर्यंत कसं पोहोचायचं आणि पळसदरीवरून तुम्ही मठापर्यंत कसं जाऊ शकता आणि बाकी महाप्रसादाची वेळ आणि टायमिंग्स आणि बेस्ट टाईम कुठला आहे तिकडे व्हिजिट करण्यासाठी हे सगळी सविस्तर माहिती मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. व्हिडिओ बिलकुल पण मिस नका करू. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर मी पळसदरीला येण्यासाठी कर्जतची ट्रेन पकडली आणि कर्जतवरून खोपोलीची ट्रेन पकडली आणि मग पळसदरीला उतरले. तुम्हीसुद्धा येणार असाल जिकडून कुठून तर तिकडून यायच्या वेळेस तुम्हाला कर्जतला या आणि कर्जतवरून मग खोपोलीची ट्रेन पकडा. आणि जर का तुम्हाला खोपोलीची ट्रेन भेटलीच तर मग खोपोलीच्या ट्रेननी या. पण नसेल भेटत तर इंडिकेटरवर चेक करा आणि मग या. पण सगळ्यात सोपं म्हणजे तुम्ही कर्जतला या, कर्जतपर्यंतचा प्रवास करा आणि कर्जतवरून खोपोलीला जाणाऱ्या ट्रेन फार असतात. खोपोलीच्या ट्रेनची फ्रिक्वेन्सी फार कमी आहे म्हणून सांगितलं. आणि कर्जतच्या पुढचं स्टेशन पळसदरी आहे. पळसदरीला उतरल्यानंतर तुम्ही चालतसुद्धा मठापर्यंत पोहोचू शकता आणि नाहीच तर तुम्ही ऑटोसुद्धा घेऊ शकता किंवा कर्जतला उतरल्यानंतर तुम्ही 20 रुपये ऑटो रिक्षाला देऊन मठापर्यंत पोहोचू शकता. आणि दुसरं म्हणजे महाप्रसादाची वेळ. तर महाप्रसादाची वेळ तिकडे कशी असते, दर गुरुवारी आणि रविवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी महाप्रसाद असतो. आणि महाप्रसादाचा टायमिंग आहे 12:30 वाजल्यापासून महाप्रसाद सुरू होतो, 12 वाजता आरती होते आणि 1:30 ते 2:30 वाजेपर्यंत महाप्रसाद चालू असतो. आणि हे झाल्यानंतर मी तुम्हाला सांगणार होती की बेस्ट टाईम कुठला आहे जाण्यासाठी. जर का तुम्हाला सुट्टी आहे तर तुम्ही रविवारी जा आणि गुरुवारच्या दिवशी भरपूर गर्दी असते आणि रविवारच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी भरपूर गर्दी असते. त्याच्यामुळे वीकडेजमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला गर्दी सापडणार नाही जास्त. पण जर का तुम्ही गुरुवार, पौर्णिमा आणि रविवार बघून गेला तर त्या दिवशी तुम्हाला भरपूर गर्दी असेल. त्याच्यामुळे रांगेत उभं राहावं लागेल. भरपूर टाईम लागतो दर्शनाला. कारण मी जेव्हा गेली होती तेव्हा 12 वाजल्यापासून आम्ही रांगेत उभे होतो तर 3 वाजता आम्हाला दर्शन झालं. 3 ते 4 तास आम्ही रांगेत उभंच होतो. भरपूर वेळ रांग होती तिथे कारण की गुरुवार होता आणि क्रिसमस वेकेशन असल्यामुळे खूप जणं आली होती त्या दिवशी. तुम्हीसुद्धा जर का जाणार असाल तर बेस्ट टायमिंग आहे वीकडेजमध्ये जा, विकेंड्सला नका जाऊ. कारण रविवार, गुरुवार आणि पौर्णिमेच्या दिवशी तिथे फार गर्दी असते. पण तुम्हाला जर का मेन दिवशी जायचं असेल तर तुम्ही नक्की जा. कारण खूप छान वातावरण असतं, खूप गर्दी असते, खूप असं वाटतं की आपण डायरेक्ट अक्कलकोटलाच गेलो की काय, इतकं छान वातावरण असतं. आणि बघायला गेलं तर तुम्ही परिवारसोबत जाणार आहात, तुम्हाला रोजच्या मुंबईच्या दगदगीतून जर का धावत्या दगदगीतून जर का तुम्हाला काही वेळ निसर्गासोबत घालवायचा असेल, शांत ठिकाणी जायचं असेल तर पळसदरी हे ठिकाण खूप बेस्ट आहे. त्याच्यामुळे पळसदरीला नक्की भेट द्या. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर नक्की करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि हो, मी यूट्यूब चॅनल आत्ताच ओपन केला आहे. असाच छान प्रतिसाद देत राहा. मी असेच छान नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचवत राहीन. थँक्यू.